पिंपरी चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांपेक्षा नेते भरपूर आहेत. असं किती जणांना पटलंय त्यांनी जरा हात वरती करा. नेत्यांनी हात वरती केले की कार्यकर्त्यांनी केले ते कळलं. त्यामुळे एखाद्या पार्टीमध्ये किंवा एखाद्या संघटनेमध्ये नेते अधिक असणं हे काही चुकीचं आहे असं नाही, परंतु त्या सर्व नेत्यांनी कार्यकर्ता असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि कार्यकर्ता कोण असतो तर तो कार्यकर्ता जो पूर्णच्या पूर्ण पार्टी आणि पार्टीची असणारी जी विचारधारा आहे त्या विचारधारेवरती समर्पित भावनेतून काम करतो. आणि हे कधी ओळखायचं असतं तर ते लोकशाहीमध्ये ओळखण्यासाठी 5 वर्षातून एकदा जशी अग्निपरीक्षा जसं म्हटलं जातं त्याचप्रमाणे 5 वर्षातून एकदा ज्या वेळेला निवडणुकींना सामोरं जावं लागतं त्यावेळेला या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचं लोकप्रिय असं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये एनडीएचं सरकार आणि राज्यामध्ये महायुतीचं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार तारेवरच्या कसरतीसारखं सर्वच्या सर्व देशभरामधलं असणारं राजकीय वातावरण जरी असेल तरी सुद्धा या वातावरणामध्ये भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा वैचारिक पकड घेऊन खंबीरपणे आपल्या पक्षाचा अजेंडा राष्ट्रीयत्वाचा अजेंडा हा घेऊन ज्या वेळेला चालत असतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने मग तो नेता असो किंवा कार्यकर्ता असो प्रत्येकाच्या मनामध्ये एक जाज्वल अभिमान असतो की सर्वात मोठी जगभरामधली सर्वात मोठी पार्टी, सर्वात मोठी प्राथमिक सदस्यता असणारी पार्टी आणि त्या पार्टीचा मी एक छोटासा सदस्य आहे. तुमचे नातेवाईक असतील, तुमचा शेजारी असेल, प्रत्येकाला हे वाटत असतं की होय हा तोच व्यक्ती आहे की जो जगाचं नेतृत्व करतोय. अशा नरेंद्र मोदींच्या पार्टीचा हा एक सदस्य आहे आणि म्हणून तो तुम्हाला मला मान हा मान जो मिळतोय हा जगभरात बघा तुमच्यापैकी अनेक जण काही कामानिमित्त परदेशात जात असतील, सहजपणे तिथला असणारा परदेशीय व्यक्ती ज्यावेळेला तुमच्याशी चर्चा करतो आणि तो जेव्हा विचारतो की कोणत्या देशातून आलात आणि तुम्ही म्हणता की भारत देशातून आलो तर तो उठून तेवढ्याच आदराने
नरेंद्र मोदीजींच्या भारतातून का हा विचार, तो हा अभिमान जो आहे तो तुम्हाला आम्हाला असला पाहिजे. हे का झालं, हे कशासाठी झालं? 2 खासदारांपासून सुरू झालेला हा प्रवास हा जगभरापर्यंत का पोहोचला? तर वैचारिक असणारी पकड सोपं नाहीये. मी आज पार्टीचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना लक्षात आलं की मी गेल्या काही वर्षांपासून तुमच्यासारखा एक कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणा देत गावात, शहरात जिथे सांगितलं त्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. परंतु लक्षात काय आलं की या पार्टीचा असणारा अजेंडा ठरलाय. आतापर्यंत 14 जाहीरनामे पार्टीने काढले. मी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर मला काय करावं किंवा मी काय करावं, मला 6 महिने मिळाले. कार्याध्यक्ष म्हणून काम करत असताना मी थोडासा विचार करायला लागलो की मला नक्की कोणत्या दिशेने गेलं पाहिजे. मला लक्षात आलं की पार्टी प्रत्येक निवडणुकीच्या काळामध्ये एक जाहीरनामा तयार करते. आतापर्यंत 14 जाहीरनामे पार्टीने काढले. पार्टीने काढलेले 14 जाहीरनामे मी तपासले. या तपासल्यानंतर मला लक्षात आलं की त्या 14 जाहीरनाम्यांमध्ये पहिल्या जाहीरनाम्यापासून आजपर्यंतच्या जाहीरनाम्यापर्यंत एक गोष्ट नक्की आहे. त्या पहिल्या जाहीरनाम्यात सुद्धा 370 कलमाचा उल्लेख होता. याचा अर्थ लक्षात घ्या की पार्टी राष्ट्रीयत्वाचा धागा धरून तेव्हापासून चालत होती आणि आजपर्यंत चालते, हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं. बदलला नाहीये. एकात्मवा याचा अर्थ काय? तर तो शेवटचा व्यक्ती, या देशातली असणारी शेवटची व्यक्ती, तिला सुद्धा सरकार आणि सरकारचा असणारा सरकार मायबाप म्हणून सरकारने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी काय जे करता येऊ शकतं ते सर्व करण्याची सरकारची असणारी धोरणं असली पाहिजे. अटलजींचा काळ बघा आणि त्याचबरोबर आता 2014च्या नंतर नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं एनडीएचं सरकार पाहिल्यानंतर प्रत्येक निर्णय त्या 14 जाहीरनाम्यामधील एक भाग आहे. हे वारंवार त्या जाहीरनाम्यामधील असणाऱ्या प्रत्येक विषयातून लक्षात येतं. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्ही ज्या पार्टीचं काम करताय, तुम्ही मी ज्या पार्टीचा भाग आहोत, ही पार्टी साधी पार्टी नाहीये. इतर पार्टींसारखी नाहीये. इतर पार्टीकडे कोणताच अजेंडा नाहीये. राष्ट्रहिताचा कोणताच अजेंडा घेऊन इतर पार्टी चालत नाही. राष्ट्रहिताचा अजेंडा घेऊन जर कोणती पार्टी चालते तर ती फक्त आपली पार्टी आहे आणि त्याचे तुम्ही आणि आम्ही सर्वजण पायिक आहोत. त्यामुळे सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना किंवा वैयक्तिक जीवनामध्ये काम करत असताना आपण या पार्टीचे पायिक आहोत. तुम्हाला आम्हाला सर्वांना या पार्टीने जे परमवैभवाकडे जाण्याचं, या देशाला परमवैभवाकडे जाण्याचं जे स्वप्न उराशी बाळगून असंख्य कार्यकर्त्यांनी जो त्याग आणि समर्पण केलाय, त्या समर्पणातून तयार झालेलं
आम्हाला सर्वांना पिंपरी चिंचवड असो किंवा महाराष्ट्रातील असणारं ते छोटं गाव असो, तिथल्या असणाऱ्या त्या प्रत्येक कार्यकर्त्याने या भावना उराशी ठेवून येणाऱ्या काळात घराघरामध्ये, प्रत्येक घरामध्ये सशक्त भारत बनवण्याची जी संकल्पना आहे, त्या सशक्त भारत बनवण्याच्या संकल्पनेचा आम्ही भाग होऊ शकतो का? आणि सशक्त भारत जर बनवायचा असेल तर सशक्त भाजपा हा नारा घेऊन प्रत्येक घराघरामध्ये कमळ पोहोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना काम करावं लागेल. छोटं काम नाहीये. कोणाला तरी नगरसेवक होण्यासाठी ही लढाई नाही आहे. ही लढाई कोणाला तरी आमदार करण्यासाठी नाही आहे. कोणाला तरी खासदार होण्यासाठी ही लढाई नाही आहे. खरं तर ही लढाई आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य जे आहे हे सुखरूप हातांमध्ये असलं पाहिजे. 2047 वसुदैव कुटुंबम ही भूमिका घेऊन चालणारा आपला देश, या देशातील असणारे वैश्विक नेतृत्व की जे वारंवार सांगताय की तुम्हाला आम्हाला सर्वांना हा देश महासत्तेकडे घेऊन जायचा आहे. महासत्ता असणारे सर्व देश, या देशांची असणारी भूमिका, बदलणाऱ्या भूमिका, या प्रत्येक भूमिकेबरोबर आपल्या देशाला आणि आपल्या देशातील असणाऱ्या 140 कोटी जनतेला सुरक्षित ठेवणं, या सर्व गोष्टी एका सुखरूप हातामध्ये, एका सुखरूप विचारधारेच्या बरोबर ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ही विचारधारा जी आहे ही तुम्ही आम्ही सर्वजण पाहताय. जाती धर्म या सगळ्या व्यवस्था विस्कळीत करताना आज वेगवेगळ्या देश आणि परदेशातील एनजीओज हे मोठ्या प्रमाणामध्ये काम करतायत. परंतु हा देश अखंड राहिला पाहिजे. जाती धर्म या व्यवस्थेच्या मागे हा देश सार्वभौमरित्या एकत्र राहिला पाहिजे, एकत्रित राहिला पाहिजे. त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे सातत्याने झटताना दिसत आहेत. 24 तासापैकी 18 तास काम करताना दिसत आहेत. तुमचे आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून त्यांची असणारी भूमिका राजकारणाच्या पलीकडे महाराष्ट्र ट्रिलियन इकॉनॉमीकडे कसा जाईल, प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची प्रगती कशी होईल, या सर्व दिशा ठरवण्यासाठी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था अत्यंत महत्वाची भूमिका करतात. पार्लमेंट टू पंचायत हा नारा जो आहे, हा नारा उगाचचा नारा नाहीये, एखाद्या निवडणुकीची घोषणा म्हणून नाहीये. पारदर्शकपणा प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तो पारदर्शकपणा आला पाहिजे. आणि म्हणून पार्लमेंट टू पंचायत 100% असलं पाहिजे. आणि हे करण्यासाठी आज पूर्ण महाराष्ट्र 1.5 कोटीपेक्षा जास्त प्राथमिक सदस्य महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे होतात. याचा अर्थ काय, तर प्रत्येकाच्या मनामध्ये भाजपा आहे. कार्यकर्त्यांनी आणि तुम्ही आणि आम्ही सर्वांनी मिळून ही लढाई जी आहे ती एखादी महानगरपालिका
100 पेक्षा जास्त नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे जिंकून येण्यासाठी नाही, आपला विचारधाराचे असणारे, आपल्या विचारधारेला फॉलो करणारे आणि देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदी आणि देवेंद्रजी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे अशी नेतृत्व तुम्हाला आम्हाला सर्वांना या महानगरपालिकेमध्ये पाठवायचे. बापू नेहमीच सांगत असतो, सर्व आमदार यांची सर्वांची भूमिका, या सर्व गोष्टी तुम्हाला आम्हाला सर्वांना लक्षात काय घेतलं पाहिजे की भारतीय जनता ही एक पार्टी आहे. प्रादेशिक पार्टीकडे त्यांचा स्वतःचा अजेंडा आहे, पारिवारिक अजेंडा असू शकतो, परंतु असा अजेंडा भारतीय जनता आपल्या पार्टीचा अजेंडा जो आहे तो देश हित, राष्ट्र हित याच्या व्यतिरिक्त नाही. त्यामुळे या गोष्टी लक्षात घ्या. कार्यकर्ता म्हणून तुम्हाला आम्हाला सर्वांना लढाई, या बूथवरची 91% जी लढाई आहे ती जिंकायची जर असेल तर तुम्हाला आम्हाला सर्वांना रामभाऊ म्हाळगींचे ते शब्द आठवले पाहिजेत. कार्यकर्ता कसा असावा, तर तो कार्यकर्ता डोक्यावरती बर्फ, पायाला भिंगरी आणि जिभेवरती साखर असणारा कार्यकर्ता, ही भारतीय जनता पार्टीची ओळख, ही तुम्हाला आम्हाला सर्वांना तयार. तुम्ही आणि आम्ही सर्वजण या सर्व विचारधारेला समर्पित भावनेतून काम करणारे कार्यकर्ते, असा संकल्प हा येणाऱ्या काळात करणं हे फार गरजेचं आहे. एकदा कधी राष्ट्रीयत्वाचा धागा धरून चालणार शहर हे तुम्हाला आम्हाला जोड करायचं, भावनेतून करायला सुरू करा. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, पुन्हा देशाचे पंतप्रधान या शरीर त्यांना असं भास पाहिजे की होय भारत बाकी मंत्र जो वंदे मातरम हा पिंपरी चिंचवडच्या अशी आपली ओळख बनवूया.